सुंदरबनच्या जंगलात चिंकी मुंगीताई, तिचा परिवार आणि इतर मुंग्याताई राहत होत्या. त्यांची जमिनीच्या खाली भक्कम घरे होती. त्या दररोज जंगलात जायच्या आणि अन्न घेऊन यायच्या. सदान कदा सगळ्या कामात असायच्या. कधीही एकही मुंगीताई बसलेली दिसायची नाही. आणि आता तर पावसाळा तोंडावर आल्यावर त्या दररोज नेमाने न चुकता अन्न आणायला जायच्या. अशाच एकदा सगळ्याजणी जंगलात अन्न आणायला निघाल्या. तेव्हा चिंकी मुंगीताईने पाहिलं, अरे जंगलातले मोर दादा सुंदर पिसारा फुलवून नाचत होते. ते पाहिल्यावर चिंकी खूप खुश झाली. त्यांचा तो सुंदर रंग, सुंदर पिसारा किती छान आहे. किती सुंदर दिसतात मोर दादा. चिंकीला वाटले, किती छान आहेत मोर दादा. त्यांचा पिसारा, सगळं काही त्यांचं छान आहे. सगळेजण त्यांच्याकडे पाहतात. पण मला असा पिसारा नाही, मला नाचताही येत नाही आणि माझ्याकडे कोणीही पाहत नाही, असे म्हणून चिंकीला वाईट वाटले. परत चिंकी पुढं सगळ्यांच्या बरोबर चालत गेली. पुढे गेल्यावर तिने पाहिले, जंगलातल्या रंगीली फुलपाखरूताई या झाडावरून त्या झाडावर, या फुलावरून त्या फुलावर उडत होत्या. फुलातले परागकण खात होत्या. खूप सुंदर दिसत होत्या. रंगीबेरंगी पंख, पंखावर रंगीबेरंगी ठिपके आणि खूप मजा लुटत होत्या त्या. मध खाऊन, परागकण खाऊन मधूनच आकाशात उंच उडायच्या आणि पटकन येऊन फुलावर बसायच्या. हे पाहिल्यावर चिंकीला वाईट वाटले. अरे रंगीली फुलपाखरूताई कशा उडतात, किती सुंदर आहेत त्या. मला असं उडताच येत नाही, मी जमिनीवरच असते. त्यांना खूप वाईट वाटलं चिंकीला. मग चिंकी आणि इतर मुंग्या पुढे गेल्या. पुढे गेल्यावर चिंकीने पाहिले, जंगलातल्या चंचला खारुताई झाडावरून सरसर खाली उतरत होत्या, सरसर वर चढत होत्या. या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत होत्या. हे पाहिल्यावरही चिंकीला दुःख झाले. अरे चंचला खारुताई कशा छान उड्या मारतात. त्यांना या झाडावरून त्या झाडावरून बागडता येते, खेळता येते. मला तसं काहीच येत नाही, मला उडीच मारता येत नाही, असे म्हणून चिंकीला वाईट वाटले आणि चिंकी तिथेच थांबली. तेवढ्या तिच्या मैत्रिणी रिंकी आणि पिंकी काय म्हणाल्या, अगं चिंकी ये ना गं, का थांबलीस तू. चिंकी म्हणाली, हे ती दुःख कोणाला सांगणार, मैत्रिणींनाही सांगू शकत नव्हती. ती काय म्हणाली. उसने हसत तिनं तोंडावर आणलं आणि म्हणाली, काही नाही, चला जाऊया आपण. चिंकी एरवी सगळ्यांच्या पुढे असायची अन्न आणण्यासाठी, पण आज ती निराश झाली होती. तिला खूप वाईट वाटत होते. मग सगळ्या जणी जंगलातनं अन्न घेऊन आल्या आणि आपल्या घरी गेल्या. परत 4-5 दिवसांनी काय झालं, जंगलात एकाएकी अचानक वारा सुटला. सोसाट्याचा वारा. मेघगर्जनेसह पाऊस पडायला लागला. खूप मोठा वारा आणि पाऊस जंगलात सुरू झाला. मोठ्या वाऱ्याने जंगलातली झाडे उन्मळून पडली. सगळ्या प्राण्यांची घरटे मोडून गेली. गुहा, घरटे नुकसान झाले. सगळे प्राणी, जंगलातले पक्षी सैरावैरा पळू लागले. पण चिंकी, तिचे जातबाई, परिवार जमिनीच्या खाली असलेल्या आपल्या घरात सुरक्षित होते. मग थोड्या वेळाने पाऊस थांबला. पाऊस थांबल्यावर चिंकी परत जंगलात निघाली अन्न आणायला आणि इतरही तिच्या मैत्रिणी. मग चिंकीने पाहिले, अरे हे काय, मोर दादा थंडीने कुडकुडवत एका झाडाखाली अंग चोरून उभे होते. ते पूर्ण भिजलेले होते. त्यांचा पिसारा चिपचिपीत झाला होता. त्यांचे पीस सगळे एके ठिकाणी ठप्प झाले होते. त्यांना नाचताही येत नव्हते. पुढे गेली चिंकी. तिने पाहिले, रंगीली फुलपाखरूताई एका झाडाच्या खोडाजवळ
अंग चोरून बसली होती. तिचेही पंख भिजले होते. ती थंडीने कुडकुडत होती. पंख भिजल्यामुळे तिला उडता येत नव्हते. पुढे जाऊन पाहिलं चिंकीने तर चंचला खारुताई एका झाडाखाली अंग चोरून बसल्या होत्या. त्यांच्या अंगावरचे सगळे केस भिजले होते आणि त्यांचे घरटे ज्या झाडावर होते ते झाडही मोडले होते. हे सगळं पाहिल्यावर चिंकीला खूप दुःख झाले. तिला खूप वाईट वाटले. अरे काही दिवसापूर्वी हे सगळे प्राणी किती आनंदात होते आणि अचानक पाऊस आल्यामुळे यांची काय अवस्था झाली. चिंकीला खूप वाईट वाटलं. मग ती आपल्या घराकडे गेली आणि तिने आपल्या सगळ्या परिवाराला जातबाईंना एकत्र बोलवलं आणि सगळं समजावून सांगितलं. मग हजारोने सगळ्या मुंगीताई चिंकीताई सगळ्या जंगलात गेल्या. मग सगळ्या मुंग्यांनी काय केलं, झाडाची सुकलेली पाने घेतली आपल्या डोक्यावर आणि काही मुंग्या मोरूमोर दादाकडे गेल्या, काही मुंग्या रंगीली फुलपाखरूताईकडे आणि काही चंचला खारुताईकडे गेल्या. मोरूमोर दादाकडे गेलेल्या मुंग्यांनी आपल्या हातातल्या पानांनी मोरूमोर दादाचे अंग पुसून काढले, टिपून काढले, पिसारा सगळा टिपून काढला. नंतर रंगीली फुलपाखरूताईकडे गेलेल्या मुंग्यांनी काय केलं, तिच्या पंखावरचे थेंब पानाने पुसून काढले आणि 5-6 मुंग्यांनी रंगिलीला आपल्या डोक्यावर घेतले आणि चालत येऊन एका सुरक्षित स्थानी ठेवले. आणि चंचला खारुताईजवळ गेलेल्या मुंग्यांनी काय केले, चंचला खारुताईच्या अंगावरचे पानांनी सगळे टिपून काढले आणि वाळकी पाने गोळा करून एक छानपैकी उबदार गादी केली आणि तिथे चंचलाला झोपाय सांगितले. हे सगळे पाहिल्यावर जंगलातले प्राणी खूप खुश झाले. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. अरे, या चिंकी मुंगीताई त्यांची जमात सगळी एवढेसे जीव छोटे असू त्यांनी या 3 प्राण्यांच्या जीवाचे रक्षण केले. सगळ्या प्राण्यांनी पक्ष्यांनी त्यांचे कौतुक केले. मग मोरूमोर दादा, चंचला खारुताई, रंगीली फुलपाखरूताई चिंकीताईकडे आलीत आणि मोरूमोर दादा म्हणाले, खूप खूप धन्यवाद चिंकीताई तुझं. अगं, तुझ्यासारखं सौंदर्य मी आजपर्यंत कुठेही पाहिलेलं नाही. मग रंगीली फुलपाखरूताई काय म्हणाली, अगं चिंकी, माझ्यासारखे तुला उडता येत नाही, तुला चमकता येत नाही, पण तुझी बुद्धीची हुशारी दाखवून तुझ्या जमातीने आणि तू जे आज काम केलेस आणि आमचे जीव वाचवलेस त्याची तोड कुठेही नाही. तू खूप मोठी महान आहेस. मला ते सांगणेही अशक्य आहे. चंचला खारुताई म्हणाली, अगं चिंकी, तुझे खूप खूप धन्यवाद. कसं आहे, अगं, खरी ताकद दिसण्यात नसते, खरी ताकद सेवा करण्यात असते, हे तू आज दाखवून दिलेस. असे म्हणून त्या तिघांनी परत चिंकीचे धन्यवाद मानले आणि तिघेही निघून गेले. चिंकूलाही खूप बरं वाटलं. चिंकी काय मनातनं खुश झाली आणि आज तिला स्वतःवरच गर्व झाला. मग चिंकी काय मनात म्हणाली, अरे, माझ्या दिसण्यापेक्षा माझी किंमत खूप मोलाची आणि खूप मौल्यवान आहे. आजपासून आता कोणावरही जळफळायचे नाही. आपली ताकद, आपण छोटे जरी असलो तरी आपली ताकद मोठी आहे आणि ती ताकद आपण दुसऱ्यांच्या मदतीसाठी कायम वापरायची, असे चिंकीने ठरवले. आणि त्यावेळेपासून तिचा परिवार सगळे त्याप्रमाणे वागू लागले. म्हणून कोणीही लहान असो मोठा असो, प्रत्येकाकडे अतिशय अशक्य असा गुण असतोच. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.